तिळाची चटणी म्हटलं की मला नेहमी लहानपणीचे दिवस आठवतात. हलकी थंडी सुरू झाली की आई बाजारातून किलोभर तीळ आणायची. आधी ते निवडून त्यात दगड किंवा कचरा असेल तर काढून टाकायची. मग मोठी कढई गॅसवर चढायची आणि तीळ भाजण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. मीही उत्साहाने उलथान हातात घ्यायचे. 2 मिनिटं तीळ हलवले की माझा उत्साह संपायचा आणि पुन्हा ते काम आईकडेच जायचं. मंद आचेवर ती मात्र संयमाने तीळ भाजत राहायची. तांबूस रंग येईपर्यंत आणि तीळ हलके तडतड उडू लागेपर्यंत. भाजलेले तीळ परातीत काढले की त्यांचा खमंग सुगंध संपूर्ण घरभर पसरायचा. त्यानंतर त्या तिळाचे कितीतरी पदार्थ बनायचे. बरणीभर तिळाची चटणी, तिळगुळाचे लाडू, कधी तिळाच्या वड्या. पण या सगळ्यात मला सर्वात जास्त आवडायची ती तिळाची चटणी. अगदी कोणत्याही ऋतूमध्ये रोजच्या जेवणात फक्त अर्धा चमचाही खाल्ली तरी शरीरासाठी उपयुक्त ठरते. काही पदार्थ असे असतात की त्यांना फार मोठी तयारी लागत नाही, पण त्यांची चव, त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी मनात कायम राहतात.